friends, I welcome you all at Pillars Coaching Classes. I hope all of you are doing well. As well, all of you are staying at home, staying safe. Okay, तर आपण आजपासून चालू करतोय आपले कॉम्पिटिटिव्ह क्लासेस आणि कॉम्पिटिटिव्ह क्लासेस चालू करतोय तर याचे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर मिळतील, जे की तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे, पिलर्स कोचिंग क्लासेस. सोबतच हे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असतील. पिलर्स कोचिंग क्लासेसचं जे ॲप आहे, जर का तुम्ही प्ले स्टोअरला गेले आणि डाउनलोड जर केलं पिलर्स कोचिंग क्लासेस, तर तिथे सर्व पद्धतीचे हे आपले व्हिडिओज तिथे अवेलेबल असतील. ओके, तर जो विषय आसपासनं चालू करतोय, जो सब्जेक्ट आसपासनं चालू करतोय, सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि मोस्ट ऑफ द वेटेज या सब्जेक्टला आहे. सोबतच हा सब्जेक्ट सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी दोघांसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. ओके, तर बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपण आजपासून चालू करतोय. त्याआधी बघा, हा पहिला सब्जेक्ट असेल आपला. आज फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. हा व्हिडिओ म्हणजे फक्त एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, पण यामध्ये काय काय आहे किंवा आपल्याला काय स्टडी करायचं आहे मी तुम्हाला हे सगळं काय एक्सप्लेन करतोय. बघा, ज्या वेळेला आपण कॉम्पिटिटिव्हची स्टडी करतो त्यावेळेला सगळ्यात सुरुवातीला तुमच्या लक्षात येत असेल की MPSC, WRD, PWD, ZP या सर्वांचा तुम्ही लोक विचार करता. आता मी जी काही व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करतोय किंवा जे व्हिडिओ आपण इथे तयार करतोय किंवा तुम्ही जो माझ्याकडून स्टडी करून घ्याल, तो या सर्व गोष्टींसाठी मी ॲट ए टाइम करून घेतोय. ओके, म्हणजेच काय, तुम्ही या व्हिडिओ कडून MPSC, त्यानंतर WRD, PWD, ZP या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा व्हिडिओ यूज करू शकता. सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला लागणाऱ्या नोट्स ह्या सुद्धा तुम्हाला यूट्यूब आणि आपल्या ॲपवर अवेलेबल असतील. सोबतच तुम्हाला ज्याची इम्पॉर्टंट म्हणून आपण जे वापरतोय की क्वेश्चन्स आणि आन्सरिंग किंवा डेमो क्वेश्चन, हे सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या आणि पूर्ण स्टडी व्यवस्थित करा. त्यानंतर बघा, व्हिडिओ जे राहतील ते डेली बेसिसवर अपडेट होत राहील आणि जो व्हिडिओ असेल किंवा तो डेमो पेपर तुम्हाला ॲपमध्ये आपल्या अवेलेबल करून दिला जाईल. ठीक आहे. सोबत आता बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्या वेळेला आपण चालू करतोय त्यावेळेला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मी इन द व्ह्यू ऑफ MPSC, PWD, WRD, ZP या सर्व एक्झामचा विचार करून मी माझा सिलेबस तयार केलेला आहे. ओके, यामध्ये एक सुद्धा बीट सुटणार नाही. बीट बाय बीट प्रत्येक गोष्ट घेतली जाईल जी तुमच्या खूप महत्त्वाची असेल, कामाची असेल. आता एक लक्षात ठेवा, माझं स्वतःचं पर्सनल असं मत आहे की ज्या वेळेला आपण कॉम्पिटिटिव्हचा एक्झाम करतो त्यावेळेला मोस्ट ऑफ दी स्टुडंट काय करतात की काही सब्जेक्ट वेगळे काढतात आणि काही वेगळे काढून ठेवतात. तर वेगळे काढण्यामागे काय की त्यांचं इंटेन्शन काय असतं की सगळ्यात इम्पॉर्टंट की काही महत्त्वाचे सब्जेक्ट आहे की ज्याला खूप जास्त वेटेज आहे आणि काही असतात ते खूप कमी वेटेज असे प्रिफर करतात. ठीक आहे, चांगलं आहे, त्याबद्दल काही शंका नाही. पण असं नको व्हायला की जे कमी वेटेजचे सब्जेक्ट आहे ते सुटले जातील. ते सुद्धा सुटायला नको, कारण त्या सब्जेक्टवर तुमची कंडिशन डिपेंड करते किंवा तुम्ही तो एक्झाम क्रॅक करता की नाही हे त्यावर डिपेंड करेल. त्यामुळे प्लीज, माझं सरळ असं मत आहे, हा माझं वैयक्तिक मत आहे की कॉम्पिटिटिव्हची स्टडी करताना कोणताही सब्जेक्ट हा छोटा नसतो किंवा हा मोठा नसतो किंवा कमी वेटेजचा नसतो किंवा छोट्या वेटेजचा नसतो. हे माझं पर्सनल एक वैयक्तिक मत आहे. ओके, त्यामुळे प्लीज, जर का कोणाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही तुमचं मत तुमच्याजवळ ठेवू शकता. कारण माझं असं सांगणं आहे की कारण एका मार्क्सने ज्या वेळेला आपली एक्झाम निघून जाते त्यावेळेला समजतं की हा सब्जेक्ट किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. तसाच एक सब्जेक्ट आपण चालू करतोय, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा ज्या वेळेला विचार केला, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्या वेळेला आपण स्टडी करतोय तर सगळ्यात सुरुवातीला आपल्या लक्षात येत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इन द फॉर्म ऑफ युनिव्हर्सिटी एक्झाम, इन द फॉर्म ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दोन्ही स्टुडंटसाठी. कारण काय की दोन्ही स्टुडंट साठी हा जो सब्जेक्ट आहे हा डिझायनिंगच्या फॉर्ममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट मानला जातो. मेकॅनिकल इंजिनियर असो किंवा सिव्हिल इंजिनियर असो, ज्या वेळेला कोणतीही एक गोष्ट डिझाईन करतो, मेकॅनिकल इंजिनियर असो मशीन डिझाईन करायची आहे किंवा सिव्हिल इंजिनियर असो स्ट्रक्चर डिझाईन करायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट जो असतो ती आहे आपली स्ट्रेंथ. ठीक आहे, स्ट्रेंथ. सो दॅट
हा स्ट्रेंथची जी काही कंडिशन आहे या बेसिसवर आपल्याला काय स्ट्रेंथ ऑफ मटेरियल स्टडी करायचं आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल वीक असणं याचा अर्थ काय आहे की तुम्ही सरळ सरळ डिझाईन मध्ये वीक आहात. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल वीक असणे म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ काय आहे, तुम्ही डिझाईन मध्ये वीक आहात. आणि असं असून चालणार नाही किंवा असं नसायला पाहिजे, कारण ज्या वेळेला आपण स्ट्रेंथचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात एक इम्पॉर्टंट शब्द त्याच्या समोर येतो, ती म्हणजे स्ट्रेंथला आपण आपल्या लँग्वेज मध्ये बोलतोय, आपल्या शब्दात बोलतोय, ती म्हणजे क्षमता. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करतो, सपोज टू बी एखादा मला डेस्क किंवा बेंच किंवा चेअर डिझाईन करायची आहे, यावेळेला डिझाईन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपण डिझाईन काय करतो, तर सगळ्यात सुरुवातीला आपण डिझाईन करतो तिची स्ट्रेंथ, की बेंच एक मी डिझाईन करतोय तर या बेंचवर किती लोकांनी बसायला पाहिजे, या बेंचवर किती लोक बसू शकतील आणि याची मॅक्झिमम स्ट्रेंथ किती असेल. म्हणजे बेंच आहे तर 2 मॅक्झिमम झाले, तिसऱ्या नंतर हा काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. म्हणजेच काय आपल्याला काय त्या मटेरियलची, त्या पर्टिक्युलर थिंग्सची, त्या पर्टिक्युलर बॉडीची काय स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची आणि त्यासाठीच आपण काय करतो, स्टडी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर यामध्ये बघा आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील ते समजून घ्या काय काय आहे. तर बघा ज्यावेळेला आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा विचार करू त्यावेळेला बघा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणती राहणार आहे. तर बघा मी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स तयार केलेले आहे ते MPSC, WRD, PWD आणि ZP या सर्वांच्या विचाराने तयार केले. म्हणजे काय एक सुद्धा बीट सुटायला नको. ओके, यामधला पहिला जो टॉपिक आहे तो आहे सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, ज्यामध्ये आपण काय बघणार आहोत, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन सोबतच इलास्टिक कॉन्स्टंट जे आहे ते सुद्धा बघतोय, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड जो टॉपिक आहे ऍक्च्युली थर्मल स्ट्रेसेस, हा यातलाच टॉपिक येईल सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन मधला. याला मी वेगळा याच्यासाठी केला कारण हा वेगळ्या फॉर्म मध्ये आपण स्टडी करणार आहोत, माझे कन्सेप्ट थोडे वेगळे असतील या कंडिशनसाठी. थर्ड जो आहे तो आहे प्रिन्सिपल स्ट्रेसेस, थर्ड प्रिन्सिपल स्ट्रेसेस आपण स्टडी करणार आहोत. फोर्थ आपण करणार आहोत SFD अँड BMD म्हणजेच काय शिअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. त्यानंतर आपण स्टडी करणार आहे सेंट्रॉइड. ऍक्च्युली हा सेंट्रॉइड जो टॉपिक आहे हा आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये सुद्धा स्टडी करणार आहोत, पण हा इथे मी सेंट्रॉइड इथे घेणार आहे. त्यानंतर येतो टॉर्शन अँड थिअरी, सोबतच त्यामध्ये आपण स्टडी करतोय स्प्रिंग्स इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग्स आपण स्टडी करतोय. जी मुलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची असतील त्यांना टॉर्शन थिअरी आणि स्प्रिंग्स हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सोबतच SFD BMD सांगायचं झालं तर हा जो सिलेबस आहे सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या स्टुडंटसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. ओके, त्यानंतर आपण स्टडी करतोय स्लोप अँड डिफ्लेक्शन इन अ बीम. स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये कॅन्टिलिव्हर असेल, 1/8 म्हणजे सेफ्टी सपोर्टेड असेल. ओके, या सर्वांचा स्टडी करूया. त्यानंतर आहे थिअरी ऑफ बकलिंग ऑफ कॉलम, जो काही कॉलम अँड स्ट्रट, सोबतच याला आपण स्ट्रट पण म्हणूया, स्ट्रट पण आपण स्टडी करू. त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक होता तो स्ट्रेन एनर्जी असेल. नेक्स्ट इज नथिंग बट द बेंडिंग स्ट्रेस इन अ बीम. नेक्स्ट डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस अँड लास्ट इज नथिंग बट द थिक अँड थिन सिलेंडर आणि व्हेसल किंवा स्पियर. ओके, आपण हा स्टडी करणार आहोत. तर हा असेल तुमचा पूर्ण पॅटर्न स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठी. खूप इम्पॉर्टंट आहे, जवळपास यावर खूप इम्पॉर्टंट म्हणून 22 to 24 मार्क्सचे क्वेश्चन MPSC एक्झामसाठी विचारले जाऊ शकतात. ओके, आता बघा ज्यावेळेला आपण पहिला टॉपिक चालू करतोय सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, त्यावेळेला बघा सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे किंवा आपण काय समजायला पाहिजे. तर लक्ष द्या, तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय की सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन आपण चालू करतोय पहिला टॉपिक. एक लक्षात घ्या, एक समजून चला की ही जी एक्झाम आहे आपली ही शेवटची एक्झाम आहे आणि ही ॲट एनी कॉस्ट आपल्याला काढायची आहे. पॉली, मग ते पॉली बेसवर असो की इंजिनिअरिंगच्या बेसवर असो, इट डझंट मॅटर. JEE असेल, AE1 असेल, व्हॉट युअर इट मे बी कॅटेगराईज, पण एक्झाम ही लास्ट आहे, आपल्याला ॲट एनी कॉस्ट काढायची आहे. किंवा कोणती येणारी एक्झाम आहे ती आपल्याला आता काढायचीच आहे. आणि हा विचार डोक्यात नका ठेवू की मला तहान लागल्यावरच मी विहीर खोदायला लागेल, तोपर्यंत फक्त बसला राहील. हा विचार डोक्यातून कन्सेप्ट काढून टाका. कारण ज्या वेळेला तुम्ही हा विचार करता ना तर त्यावेळेला असं होते की तहान लागून माणूस मरून जातो तरी पण पूर्ण विहीर खोदल्या जात
सांगायचं एवढंच होतं मला की एक्झाम येईल, मग तिची अनाउन्समेंट होईल, मग त्याचा GR येईल, मग मी त्या जागा बघेल, मग बघितल्यानंतर मी माझा स्टडी चालू करेल. हे जर का असेल तर एक्झाम आली आणि निघून सुद्धा गेली तुम्हाला माहीत पडणार नाही. तर माझं एवढं सांगणं आहे की सगळ्यात महत्त्वाचं काय असते की तुम्ही आजपासून स्टडी करायला लागा. एक्झाम आज नाही उद्या येणार आहे, उद्या निघणार आहे, आपल्या तोंडावर MPSC आहे. त्यामुळे याचा सर्वांचा विचार करताना तुम्ही स्टडी जो आहे तो तुमचा चालू ठेवा. बेटर राहील आणि बेस्ट राहील. ओके, तर बघा, ज्यावेळेला मी सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन इलास्टिक कॉन्स्टंटचा ज्यावेळेला स्टडी करून देईल त्यावेळेला बघा मी यामध्ये काय काय टॉपिक इम्पॉर्टंट म्हणून घेणार आहे ते लक्षात घ्या. तर ज्या वेळेला आपण सिंपल स्ट्रेस आणि स्ट्रेनचा विचार करणार आहोत किंवा इलास्टिक कॉन्स्टंट ज्या वेळेला स्टडी करू त्यावेळेला लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट आपले टॉपिक कोणते असेल किंवा असायला पाहिजे. टाइप्स ऑफ मटेरियल, मटेरियलचे कोणते टाईप आहेत ते बघायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल, त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन अँड इट्स टाइप. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन अँड देअर टाइप्स. नेक्स्ट इज नथिंग बट द इलास्टिक कॉन्स्टंट अँड देअर रिलेशन. E, K, G, म्यू काय आहे, कसे आहे, त्यांचे रिलेशन्स काय आहेत तर ते बघायचं आहे. त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन रिलेशन आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट इज नथिंग बट द स्ट्रेस स्ट्रेन रिलेशन मध्ये तुम्हाला अजून पुन्हा हुक्स लॉ वगैरे बघायला मिळेल. नेक्स्ट आहे तो डिफॉर्मेशन ऑफ बार. त्यानंतर आहे स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर अँड स्टॅटिकली इनडिटर्मिनेट मेंबर. आणि लास्ट जो आहे मेंबर इन सिरीज अँड पॅरल. हा एक फंडा आपल्याला स्टडी करायचा. ओके, तर बघा यामधला स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आणि स्टॅटिकली इनडिटर्मिनेट मेंबर हे दोन्ही पार्ट आपण पुन्हा बघणार आहोत थिअरी ऑफ स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर अनालिसिस मध्ये. बरोबर आहे, हे दोन्ही पार्ट आपण तिथे सुद्धा स्टडी करणार आहोत आणि त्याआधी सिंपली इथे पण स्टडी करून घेऊ. ओके, जेणेकरून थिअरी ऑफ स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल अनालिसिस आपण स्टडी करू त्यावेळेला हे इझी मेथडने जाईल. ओके, तर बघा हे असतं आपला सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेनचा बीट. तर बीट बाय बीट आपण काय करणार आहोत, एक एक टॉपिक कंटिन्यू करू आणि संपूया पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. होप सो की तुम्हाला हे आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल पोहोचेल, आपला व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना माहित होईल की बॅचेस सुद्धा चालू झाल्या आहेत. ओके, सोबतच बघा हे स्टडी करताना मी तुम्हाला डेमो पेपर्स रेग्युलर बेसिसवर आपल्या ॲपवर चालतील. जे काही डेमो पेपर्स असतील 20 मार्क्स, 40 मार्क्स, 50 मार्क्स, 60 मार्क्स हे डेली बेसिसवर चालू असतील. सोबतच तुम्हाला लागणाऱ्या याच्या नोट्स या आपल्या ॲपमध्ये अवेलेबल असतील स्टडी मटेरियलच्या फॉर्मॅटमध्ये. ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही याचा यूज करू शकता. ओके, सो लेट्स सी. आज जो इंट्रोडक्टरी लेक्चर आहे तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल विषयी जे काही इंट्रोडक्शन आहे ते बघायचं होतं. सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रेंथ, लेट्स सी. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन बाय स्ट्रेंथ. स्ट्रेंथ काय आहे? सो लेट्स सी. इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अ स्ट्रेस. इट इज द maximum value of a stress which a material can sustain. I will write it. Let's see. It is maximum value of stress which material can sustain. आता बघा ना, सिंपल साधी कंडिशन आहे. एक सिंपल विचार करूया की सपोज टू बी दॅट एखादी मला चेअर डिझाईन करायची आहे. ती चेअर डिझाईन करताना मी काय करतोय, तुम्हाला त्याची स्ट्रेंथ माहिती करायची आहे. स्ट्रेंथ म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूवर किती स्ट्रेस येतो किंवा ज्या पर्टिक्युलर थिंग्सवर म्हणजेच काय चेअरवर किती स्ट्रेस येतो आणि किती स्ट्रेस त्याचा शेवट एंड असेल. सपोज टू बी मी एखादी चेअर घेतोय, जर चेअर म्हणून एक एक्झाम्पल घेतो आणि चेअरचं काय, ज्या वेळेला मी लोड कॅरिंग सिस्टीम बघतो किंवा स्ट्रेस कॅरिंग सिस्टीम बघतो त्यावेळेला काय झालं की त्यावर एक पर्टिक्युलर कंडिशन पर्यंत स्ट्रेस सस्टेन करतोय. पण ज्या वेळेला हा स्ट्रेस या लिमिटपेक्षा थोडा जरी वाढला, तरी ती चेअर काय होऊ शकते, फेल होऊ शकते. म्हणून दिस इज द, बघा ही झाली याची लिमिट, ही काय झाली याची लिमिट. मला काय करायचं आहे, एवढा लोड मी स्ट्रेस अप्लाय केला, सस्टेन करू शकते, एवढा केला सस्टेन करते. पण इथे केल्यानंतर समजलंय की ती चेअर मोस्ट ॲट दी वर्ज ऑफ फेल्युअर आहे.
वर्ज ऑफ फेल्युअर इज नथिंग बट ती फेल नाही झाली पण लगेच होऊ शकते या कंडिशनवर आहे. म्हणजे ही झाली त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस. ही काय झाली मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट मटेरियल. तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, मोस्टली आपल्याला स्टडी करायचं फेल्युअर कंडिशन. आपल्याला काय स्टडी करायचं फेल्युअर कंडिशन, की आपली कंडिशन फेल कुठे होते हे तुम्हाला स्टडी करून बघायचं आहे. नेक्स्ट चला मग स्ट्रेस काय ते बघूया. लेट्स सी, दिस इज अ व्हेरी सिंपल पार्ट. मी जे तुम्हाला कंटिन्यू करून देतोय हे खूप सिंपल आहे किंवा मग हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. दॅट्स इट. ओके. सो स्ट्रेस काय, स्ट्रेस काय की एखाद्या मटेरियलची मॅक्झिमम किंवा मटेरियलच्या एरियाची मॅक्झिमम स्ट्रेंथ किंवा मॅक्झिमम लोड कॅरिंग कॅपॅसिटी एखाद्या पर्टिक्युलर एरियावर जेवढी असेल त्यालाच आपण स्ट्रेस म्हणतो. ओके. आता स्ट्रेस मध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर लक्षात ठेवा, मला असं वाटते की इम्पॉर्टंट दोन गोष्टी आहे यामध्ये. एक आहे इंड्यूस्ड स्ट्रेस, एक आहे इंड्यूस्ड स्ट्रेस आणि सेकंड आहे परमिसिबल स्ट्रेस. येस, ऑब्विसली हा व्हॅल्यू तुम्हाला किंवा हे शब्द तुम्हाला नवीन वाटत असेल कदाचित काही जणांना, कारण स्ट्रेस सर सिंपल स्ट्रेस माहिती आहे, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस माहिती आहे किंवा मग बाकीचे जे स्ट्रेस आहेत ते माहिती आहेत आम्हाला. मी हे स्ट्रेस यासाठी सांगतोय की ही कंडिशन आहे फेल्युअर अज्युम करायची. आता बघा कंडिशन काय आहे, ज्या वेळेला इंड्यूस स्ट्रेस हा परमिसिबल पेक्षा मोठा असेल तर ऑब्विसली कंडिशन काय आहे त्या बॉडीची किंवा त्या चेअरची ही फेल्युअर कंडिशन आहे. काय आहे ही फेल्युअर कंडिशन. पण जर का सपोज परमिसिबल स्ट्रेस इज ग्रेटर दॅन इंड्यूस स्ट्रेस, परमिसिबल स्ट्रेस इज ग्रेटर दॅन इंड्यूस स्ट्रेस, तर ही आहे मग तुमची अलाव करायची टेस्ट. म्हणजे काय, ती लोड किती अलाव करू शकतो. म्हणजे मला सांगायचं काय झालं, इंड्यूस स्ट्रेस म्हणजे काय, इंड्यूस स्ट्रेस म्हणजे काय, त्याची लिमिट ही लिमिट जर का जास्त असेल दॅन द रिक्वायरमेंट स्ट्रेस, दॅट रिक्वायर्ड स्ट्रेस. ओके. म्हणजे असं म्हणू शकतो मी याला प्रोव्हाइडेड स्ट्रेस हा जास्त आहे दॅन रिक्वायर्ड. गरज होती 100 ची, प्रोव्हाइड केला 110 किंवा 110. म्हणजेच काय, गरज होती प्रोव्हाइडेडची, रिक्वायर्ड होता 100, प्रोव्हाइड केला 110 तर फेल होईल. सो दॅट स्ट्रेस इज देर आर द टू पार्ट्स. फक्त इन द फॉर्म ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या फॉर्ममध्ये सांगतोय की स्ट्रेंथ काय आहे ती दोन फॉर्म मध्ये आपण याला डिवाइड करू शकतो, एक तर इंड्यूस स्ट्रेस आणि परमिसिबल स्ट्रेस. जर का इंड्यूस स्ट्रेस हा मोठा असेल परमिसिबल पेक्षा तर ऑब्विसली आपलं स्ट्रक्चर काय होणार आहे, फेल होणार आहे. आणि कंडिशन काय आहे की जर का परमिसिबल स्ट्रेस जर का इंड्यूस स्ट्रेस पेक्षा मोठं असेल तर ते परफेक्ट असेल, ओके असेल. ओके. सोबतच आता जी काही कंडिशन आहे, ज्या वेळेला आपलं स्ट्रेस सेफ आहे, अलो पेक्षा मी म्हणतोय सेफ आहे, तर सेफ असेल तर काही प्रॉब्लेमच नाहीये. आपण त्याला डिझाईन नाही करणार किंवा त्याचा अनालिसिस नाही करणार. आपण अनालिसिस कोणाचं करू, फेल्युअरचं करू. कोणाचं अनालिसिस करू, फेल्युअरचं करूया. मग फेल्युअर म्हणजे तुम्हाला जर का वाटत असेल की तुकडे होणे, तुटून जाणे, क्रश होणे, यालाच फेल्युअर म्हणतात तर असंही नाही. फेल्युअर बघा, फेल्युअर काय असू शकतं, फेल्युअर काय असू शकतं. एक आहे आउट ऑफ फॅशन हा सुद्धा एक टाइपचा फेल्युअर आहे. लेट्स सी, आउट ऑफ फॅशन. सेकंड काय आहे, परमनंट डिफॉर्मेशन. नेक्स्ट काय, परमनंट डिफॉर्मेशन. आणि लास्ट आहे, लक्षात ठेवा, आउट ऑफ फॅशन फर्स्ट फेल्युअर म्हणतो मी, याला एक्सप्लेन करतो पुढे काय आहे. सेकंड मी म्हणतो परमनंट डिफॉर्मेशन. बघा मी आउट ऑफ फॅशन म्हणजे काय. आता झालंय असं आहे की सपोज टू बी दॅट तुम्हाला माहित आहे की एखादी वॉच आहे. आता वॉच मी साधी सिंपल वापरतोय 100 रुपयाची, बरोबर आहे. 100 रुपीजची मी वॉच घेतली.
पण झालंय काय, त्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर काय झालंय, नवीन वॉच मार्केटमध्ये आली जी फास्ट ट्रॅकची वॉच आली. मग फास्ट ट्रॅक आली तर फॅशन कोणाची चालू आहे आता सध्या, फास्ट ट्रॅकची चालू आहे. मग माझी जी आधीची जी वॉच होती ती मार्केटमध्ये तिची प्राइस काय फार कमी झाली असेल. म्हणजेच काय, फॅशन कोणाची आली, फास्ट ट्रॅकची आली. म्हणजे माझी वॉच आउट ऑफ फॅशन झाली आहे. जर का या कंडिशनमध्ये असेल आउट ऑफ फॅशन, तर तिला आपण काय म्हणतो लक्षात घ्या, तिला आपण म्हणतो फेल्युअर झाली आहे. हा सुद्धा एक पार्ट आहे फेल्युअरचा. किंवा इफ द थिंग्स, याला असं लिहू शकतो, इफ थिंग्स, हा शब्द लक्षात घ्या. मी थिंग्स हा शब्द इम्पॉर्टंट वापरतो, लक्षात घ्या. इफ थिंग्स not fulfill the criteria of designer, किंवा एक लक्षात घ्या की एखाद्या डिझायनरचा एखादा क्रायटेरिया फुलफिल होत नसेल, त्याला सुद्धा आपण आउट ऑफ फॅशन म्हणतो. एक पॅन्ट आणला, आधी पॅन्ट आणायचो आपण पूर्ण सरळ असायचा, चांगला असायचा. मग नंतर काय झालंय की कुठून तरी सलमान खानने एका गाण्यात तो फाटलेला पॅन्ट यूज केला. मग फॅशन कुणाची आली, तर त्या फाटलेल्या पॅन्टची, बरोबर आहे ना, ते जीन्सचे पॅन्ट फाटलेले असतात, तर त्याची फॅशन आली. म्हणजे काय झाला, तो आधीचा जो पॅन्ट होता तो फेल्युअर झाला कोणासमोर, त्या फॅशन समोर. सो हा पण एक टाईपचा फेल्युअर झाला. सेकंड आहे परमनंट डिफॉर्मेशन. परमनंट डिफॉर्मेशन मोस्टली ऑब्झर्व केलं जातं प्लास्टिक बॉडीमध्ये. कुठे, प्लास्टिक बॉडीमध्ये. म्हणजेच काय, त्या बॉडीचा स्वतःचा शेप, साईज, डायमेन्शन हे सगळं चेंज होतं ड्यू टू द स्ट्रेस ऑर लोड. हा सुद्धा एका टाईपचा फेल्युअर आहे. हा कोण आहे, एका टाईपचा फेल्युअर आहे. आणि त्यानंतर लास्ट आहे परमनंट रप्च्युअर. एक याला म्हणतो परमनंट रप्च्युअर किंवा आपण फ्रॅक्चर म्हणूया, किंवा फ्रॅक्चर. हा सुद्धा एका टाईपचा फेल्युअर आहे. तर बघा, द फेल्युअर माइट बी वी कॅन डिस्क्राइब इन 3 पार्ट्स. आउट ऑफ फॅशन फर्स्ट, परमनंट डिफॉर्मेशन म्हणजे व्हॉल्यूम, शेप, साईज ड्यू टू द स्ट्रेस, ड्यू टू द लोड चेंज होतो. आणि द थिंग्स or the body or the structure or subject may be permanently rupture or might be get fracture. Okay, so these are the 3 types of failure. हे काय आहे, हे 3 टाईपचे काय फेल्युअर आहे. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आपण स्टडी करतोय, त्यामुळे प्लीज हे विसरू नका. नेक्स्ट, what I will think. Next, I will think about the load. I will think about the load. Now let's see. Load means what? Load means what? Load, it is the kind of force. Load, it is the kind of force with respect to the contact. With respect to the contact. Without physical contact, जोपर्यंत त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट सोबत होणार नाही तोपर्यंत लोड अप्लाय होणार नाही. बरोबर आहे. मी का बरं असं बोलतोय, तर बघा, लोडला आपण काय म्हणतो, इट इज द काइंड ऑफ फोर्स. It is kind of force. काय म्हणतोय, it is the kind of force. Why it is kind of force? Because force might be a mechanical, बरोबर आहे. सेकंड थिंग, हा मेकॅनिकल फोर्स काय आहे बघा, मला एक्सप्लेन करायचं आहे. मेकॅनिकल फोर्स काय आहे, की फंडा काय आहे मेकॅनिकल फोर्सचा. बघा, फोर्स मी काय एक्सप्लेन करतो, फोर्स मेकॅनिकल आहे. एक ग्रॅव्हिटी फोर्स म्हणूया आपण, ग्रॅव्हिटी फोर्स आहे. ओके, तर बघा, ग्रॅव्हिटी फोर्स जो आपण बघतोय तो काय बघतोय, ज्या वेळेला एखादा मोठा ऑब्जेक्ट किंवा एखादा मोठा प्लॅनेट एखाद्या छोट्या बॉडीवर कंटिन्युअसली एखादा फोर्स लोड करतो किंवा तो फोर्स अप्लाय करतो, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी फोर्स म्हणतो. बरोबर आहे, ज्याला आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. सो दॅट या कंडिशन मध्ये काय, ग्रॅव्हिटीमध्ये कुठे कोणाचा कॉन्टॅक्ट झालाय का, माझ्यावर ग्रॅव्हिटी फोर्स आहे, बरोबर आहे, तुमच्यावर ग्रॅव्हिटी लोड आहे. हा ग्रॅव्हिटी लोड तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का, लोड नाही, हा कॉन्टॅक्टलेस लोड आहे. हा काय, कॉन्टॅक्टलेस. बट सपोज टू बी दॅट मेकॅनिकल फोर्स काय आहे, मेकॅनिकल फोर्स काय आहे, सपोज टू बी दॅट मला एखादी चेअर या जागेवरून या जागेवर पोहोचवायची आहे,
तर मला अशा वेळेला काय करावं लागेल की मी काय करतोय की ही चेअर ज्या वेळेला या ठिकाणावरून त्या ठिकाणी मी पोहोचवतो त्यावेळेला मला त्या चेअरला कॉन्टॅक्ट करावं लागेल, म्हणजेच काय मेकॅनिकली तिला ढकलावं लागेल आणि ढकलल्यानंतर काय होईल, ती चेअर स्वतःची पोझिशन चेंज करत जाईल. सो त्याच वेळेला तुमचा लोड तयार होईल. सो लोड इट इज द पार्ट ऑफ फोर्स. लोड काय आहे, हा पार्ट आहे कोणाचा, फोर्सचा. सो फोर्स कोणता, मेकॅनिकल फोर्स. ओके, अजून यामध्ये एक येतो ग्रॅव्हिटी फोर्स, सोबतच यामध्ये येतो एक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, EMF ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे ना, त्याला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर एक इलेक्ट्रिक, हा फॉर्म इलेक्ट्रिक मध्ये येईल. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ज्यामध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते चार्ज केले जातात, ऍक्टिव्ह केले जातात. ओके, पण विदाउट एनी कॉन्टॅक्ट, विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. Okay, so both are the forces, but it is contactless, and this one is the mechanical forces, is the physical contact. That's way I am saying that load, it is the kind of force, or we can calculate it in the form of mechanical force. Okay, तर बघा आपल्याला एवढं यामध्ये स्टडी करायचं आहे. एवढं स्टडी केल्यानंतर काय की आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चालू करतोय आपला पहिला युनिट, सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, ज्यामध्ये प्रत्येक एक गोष्ट मी एक्सप्लेन करेल तुम्हाला डिटेलमध्ये. आपल्याला एक सुद्धा क्वेश्चन यातला जाऊ द्यायचा नाही, एक सुद्धा मार्क्स आपल्याला यातनं डिडक्ट होऊ द्यायचा नाही, लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट, काही झालं तरी आपल्याला एक्झाम क्रॅक करायची, समजत आहे. ॲट एनी कॉस्ट, काही झालं तरी आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे, कारण ही आपली शेवटची एक्झाम आहे. हा विचार करून आपण आता स्टडी करूया. ज्यांना व्हिडिओ समजला असेल, ज्यांना व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी, तेव्हाच तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळतील. सोबतच होत असेल शक्यतोवर तेवढा शेअर करा, म्हणजे बाकी मुलांसुद्धा याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकेल. त्यानंतर जे काही आपलं पिलर्स कोचिंग क्लासेसचं ॲप आहे, प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, तुम्ही त्याचा सुद्धा ॲडव्हान्टेज घेऊ शकता. डाउनलोड करा, नोट्स, डेमो पेपर तुम्हाला तिथे मिळून जाईल. थँक्यू सो मच. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.